श्रीराम नमस्कार. सर्वांना नमस्कार. शनी बदल हा प्रत्येक माणसाला एक उत्सुकतेचा विषय सध्या खूप राहिलेला आहे. रोजच्या जीवनामध्ये आपल्या जे ग्रहांची परिवर्तन होतात त्यामध्ये बऱ्याच जणांनी आता हा नक्षत्र 17 मेला शनीचा नक्षत्र बदल झाला. उत्तर भाद्रपदामधनं रेवती या नक्षत्रामध्ये तो गेला. म्हणजे सध्या शनी महाराजांचं मीन राशी हे गोचर असं आपण ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने म्हटलं जातं. तर याचा बदल काय होईल किंवा याचा फरक काय होईल, याचे परिणाम काय होतील, असं बऱ्याच जणांनी विचार म्हणून म्हटलं का हा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आपण तयार करावा. मुळामध्ये रेवती नक्षत्र हा या नक्षत्राचा स्वामी हा बुध ग्रह आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की शनी ग्रह आणि बुध ग्रह हे मित्र ग्रह आहेत, पण त्यांचं फळं जी येतात ही संमिश्र येतात. म्हणजे थोडक्यात 2 मित्र आहेत, पण प्रत्येक गोष्टीवर एकमत होईलच असं नसतं, मतभेद पण असू शकतात. तसं ह्याच्यामध्ये संमिश्र असं म्हटलं जातं, संमिश्र गोचर. तर याच्या कुठल्या राशीवर काय बदल होईल किंवा काय फरक पडेल. आता हा एक 7 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत ह्या रेवती नक्षत्रामध्ये शनी महाराज आहेत. एक राशी, प्रत्येक राशी काही सांगणार नाहीये, कारण तेवढा वेळ नाही आणि तेवढ्यासाठी व्हिडिओ पण केलेला नाही. ज्या राशींना त्याचा फायदा होईल याच्यामध्ये कर्क रास आहे, धनुरास आहे, वृश्चिक रास आहे आणि बाकीच्या ज्या राशी आहेत म्हणजे मेष आहे, वृषभ रास येते, सिंह रास येते, मीन रास येते, तूळ आहे आणि कन्या आहे. हा माझ्या वैयक्तिक अभ्यासाच्या अनुसार ह्या राशींवरती ह्या शनी बदलाचा नक्कीच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही परिणाम होणार आहेत. आणि शारीरिक म्हणाल तर शरीरातला अग्नी वाढणं, पित्त वाढणं, शरीराच्या व्याधी वर येणं किंवा घरातली जर माणसं असतील, म्हातारी माणसं असतील, आई वडील आजोबा, तर यांचा आजारपणावरती पैसा खर्च होणं किंवा त्यांची काळजी राहणं हे येऊ शकेल. मुख्यत्वे मेष आणि सिंह या राशीच्या लोकांनी विशेषतः काळजी घ्यावी असं आता हा अधिक महिन्याचं एक गणित मांडलं. अधिक महिना, रेवतीमधला शनीचा प्रवेश, अशा अनुषंगाने जे काय गणित मी मांडलं त्याच्यामध्ये फक्त हा शनी महाराजांची चाल मला 7 अंशावरतीच दिसते. म्हणजे त्याचे परिणाम हे खूप थोडेसे दीर्घ होऊ शकतात. ह्या लोकांना, सिंह राशीच्या लोकांना नोकरी किंवा ह्याच्यात जरी फायदा झाला तरी त्यांनी सावध राहणं किंवा शरीराची मुख्यत्वे काळजी घेणं गरजेचं आहे. सभोवताली घरच्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. एखादा फटका आपण जसं म्हणतो तर हा 29 मार्च नंतर वास्तविक त्याचा हा पडसाद पडायला सुरुवात झालेला असतो की कुठेतरी एक मोठा फटका बसलेला असतो. घरामध्ये एखाद्याचं आजारपण किंवा आर्थिक नुकसान होतं, घरात एखाद्याचं निधन होतं. तर या गोष्टी साधारण मेष आणि सिंह राशीच्या माणसांना ह्या आहेत. तसंच कन्या आणि तूळ मानसिक संतुलन त्यांनी स्टेबल ठेवणं गरजेचं आहे. शनी महाराजांचा मंत्र जो आपल्या एका पॉडकास्टमध्ये देव माझा ह्याच्यात सांगितलेला आहे, ओम शन शनीश्वराय नमः. तर हा जपणं गरजेचं आहे. कुलदेवतेचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कर्क रास किंवा मिथुन रास म्हणू, मिथुन राशीच्या लोकांनी कष्ट, चिडचिड कमी करणं गरजेचं आहे आणि त्यांनी थोडेसे संयम बाळगणं गरजेचं आहे. साधना शंकराची, महादेवाची करणं इष्ट आहे मिथुन लोकांच्या माणसाने, राशीच्या माणसाने. कर्क राशीच्या माणसं आपण जसं म्हणतो की जसं काही राशींवर परिणाम वाईट होतात तसे चांगले पण परिणाम होणार की कर्क राशींची माणसं आहेत, वृश्चिक आहे, धनु आहे. कष्ट केले तरच त्याचं फळ मिळेल, म्हणजे हा त्याच्यामधला भाव आहे. म्हणजे नुसतं तुम्ही जर घरात बसलात आणि उत्तम फळ मिळेल तर तसं मिळणार नाहीये. कष्ट केले तर अगोदर जसं आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये मला त्रास व्हायचा, पण आता
तुमची गाडी मार्गस्थ व्हायला हरकत नाही आणि 8 ऑक्टोबरपर्यंत ती एक छान रुळावरती येऊ शकते. तर त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे. खाण्याची पथ्य सर्वांनी पाळणं खूप गरजेचं आहे. कारण जागतिक ह्या नक्षत्राचा परिणाम सुद्धा खूप होणार आहे. आपण आर्थिक व्यवस्था ही पुढील 1.5 महिने ही खूप ढासळू शकते. त्याच्यानंतर हवामान हे एक प्रकारचं अनप्रेडिक्टेबल, म्हणजे ढग आलेत पण पाऊस नाही, किंवा पाऊस पडला तर तो इतका की त्यांनी पिकांचं नुकसान होईल. म्हणजे अशा तऱ्हेने हवामानावरती ह्या शनी बदलाचा, अधिक मासाचा आणि एकंदरीत अंशात्मक गोष्टींचा हा परिणाम आहे. त्यामुळं जास्त खर्च न करता थोडीशी बचत करणं ह्या ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांनाच थोडंसं फायद्याचं ठरेल. आणि उगाचच खर्च करू नका. कारण सगळ्यांना वाटतं की अमेरिका इराण युद्ध हे संपलं, पण त्याचे परिणाम जे आहेत हे अजून ऑक्टोबरपर्यंत आपल्या सगळ्यांना दिसणार आहेत. ते आता दिसतीलच. म्हणजे नुसते इंधन वाढ असा हा प्रकार नाहीये. सर्व तो परीनी जेव्हा अंश हा 12 अंशाच्या खाली राहतो, तेव्हा सर्व तऱ्हेनी संकट ही निसर्गावर नैसर्गिकरित्या येत असतात. ती पूर्ण जगतावर असतात. पण आपल्या इथं आपण पृथ्वीच्या त्या भागात आहोत की त्या अंशात आहोत की तिथं हा कल जास्त आहे. म्हणजे आपलं हे सुदैव आहे की आपल्या सरकारने अजून तेवढी हानी आपल्याला पोचू दिली नाही. पण निसर्ग जो आहे हा कदाचित हानी पोचू शकतो. अपघात, वाहनं चालवताना खूप सांभाळून चालवा, कारण अपघाताचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढू शकतं. हायपरनेस होऊ शकतात, भांडणं, मारामाऱ्या, अनंत, फक्त आणि फक्त वाईट गोष्टी ह्या पुढच्या 5-6 महिन्यामध्ये अनंत घडू शकतात. कुठल्या बऱ्याच प्रकारचे उद्रेक, एखादा भूकंप किंवा ह्या गोष्टी आहेत. ह्या घाबरवत नाहीये, ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत की जेव्हा असा भौगोलिक किंवा खगोलीय बदल होतो तेव्हा या गोष्टी घडतात. पण त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही राशी असतात, तर त्या आपण एक सोपं उदाहरण धरलं की एखादं विमान क्रॅश होतं. सगळ्यांना 7.5 नसते, पण एकाचेच ग्रह कोणाचे तरी वाईट असतात की त्याच्यामुळे अख्खे ते विमान कोसळतं आणि सगळ्यांचा मृत्यू होतो. तर तसं हे आता ह्या सध्याचं वातावरण हे सर्वांनाच थोडंसं तापदायक आहे आणि त्रास देणार आहे. त्यामुळं खाणं, आर्थिक व्यवहार आणि झोप ह्या 3 गोष्टी आणि स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण ते आणि याच्यात उपाय काय किंवा काय, तर तसं काही नाही. स्वतःचं वागणं किंवा स्वतःचं एक नियंत्रण. आपण जर व्यसनी असाल तर व्यसन न करणं, गाडी जोरात चालवत असाल तर हळू चालवणं, अति खर्चिक असाल तर खर्चावरती पायबंद घालणं हे खूप गरजेचं आहे. कारण आता तुम्हाला पुढच्या 3-4 महिन्यात दिसेलच की निसर्ग हे काय काय चमत्कार आणि दाखवतो की मनुष्याला तिथे नमस्कार करणं प्राप्त आहे. तेव्हा सर्वांनी एकदा पूर्णपणे आपली एक जबाबदारी समजून हे पुढचे 5-6 महिने जे रेवती नक्षत्रामध्ये शनी महाराज आहेत तोपर्यंत काही राशींमध्ये गुरूंबरोबर एकत्र आले, त्या त्या राशींच्या अनुषंगाने त्या पत्रिका किंवा ते ज्योतिष पाहिलं जातं. पण इथं आत्ता ह्या जे वरील सांगितलेल्या ह्या राशींनी काळजी घेणं, मुख्यत्वे मेष, सिंह या राशींनी काळजी घेणं आणि कन्या खूप गरजेचं आहे. तेव्हा सर्वांना एक छोटंसं मार्गदर्शनपर हा व्हिडिओ केला, कारण बऱ्याच जणांचा 2-3 दिवसात फोन आला की याच्यात काही सांगता येईल का? आम्ही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघतोय, त्याच्यात असं असं सांगितलं जातं आहे. कुठेही पैसे घालवायची गरज नाहीये. तुम्ही फक्त शनी महाराजांचा जप आणि शंकराचा जप ह्या 2 गोष्टी तुम्ही करा. श्रीराम.